लेडीज आहेत काही याच्यात? काय व्हिडिओ चालू आहे. ही आपली आजची सगळी मेंबर आहेत. घ्या आता घ्या. घेऊन जायचंय. संडे सार्थक करायचंय. जय शिवराय. तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपली भ्रमंती आले आपण किल्ले खंदेरी आणि उंदेरीवरती. आज आपला जलदुर्गचा प्रवास आहे. व्हिडिओ लेट चालू केले आहे कारण लॉंग व्हायला नको म्हणून. तर आपल्या परिवारामार्फत म्हणजे श्रीमंत रायगिरो परिवारामार्फत आजची मोहीम आहे. तर आता आपण पोचलो आहे किल्ले उंदेरीवरती. तर आजची भटकंती बघू, किल्ल्यामागचा इतिहास बघू आणि तुम्हाला जेवढं माझ्याकडून माहिती पुरवता येईल तेवढी मी तुम्हाला माहिती देईन की कुठून आलो आपण, कसा काय प्रवास केला आणि इथे येण्यासाठी काय किती फीस लागली, की कसा प्रवास करू शकता तुम्ही हे तुम्हाला मी सांगेन. तर नक्की शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला जाऊया किल्ले उंदेरीची सफर करायला आणि नंतर आपण जाणार खंदेरीवरती. ही पहिली बोट मध्ये आपण आलो, त्याच्यानंतर ही दुसरी बोट आहे. याच्यामधून 26 ते 27 जण आले. दुसरी बोट आहे, ते असे जाणार आहेत. असं आपल्या तीन तरी बोट येतील हे बघा. कारण इथे येण्याचं एकच साधन म्हणजे तिथे किनाऱ्यावरती आपण आपल्या गाड्या पार्किंग केल्या, त्याच्यानंतर बोटने आपण आलो. तर जाऊया. असे बोटीच्या साह्याने सगळे बाहेर येतात. हे बघा इथे आशिष भाऊ, आशिष भाऊ परिवारातले सगळे सदस्य आलेत आपले. श्रीमंत रायगिरो प्रतिष्ठान ह्या परिवाराची आत्मदर्शन मोहीम आणि आज आपण आलो ते म्हणजे समुद्रामधील जे काही आपले दुर्ग आहेत जसं की उंदेरी आणि खांदेरी या दुर्गांवरती आलो. परिवाराची ही आरमार दर्शन ही पहिलीच मोहीम आहे. स्वर्गाचे आरमार म्हणजे काय, हे जे दुर्ग आहेत ह्या दुर्गांचं महत्त्व काय, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आज तारखेप्रमाणे ज्या मातेने 2 छत्रपती या स्वराज्याला दिले आणि दिले नाही तर त्यांना मरण्यासाठी, आपल्या सर्वांच्या सुखासाठी मरण्यासाठी त्यांना सोडून दिलं, अशा आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांची तारखेनुसार जयंती आहे. उद्या आऊ साहेबांची तिथीनुसार जयंती आहे. तर आपण आजची आपली जी मोहीम आहे आत्मदर्शन मोहीम ती आपण आऊ साहेबांना समर्पित करतोय. तर तत्पूर्वी आपण दुर्गापूजन करून घेऊया कारण की आपल्यासाठी गडकोट म्हणजे खजिना.
महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, राखलं आणि ते अबाधित राहिलं फक्त आणि फक्त या गडकोटांमुळे. त्यामुळे आमच्यासाठी ही स्मारके जे आहेत ते मंदिरापेक्षा कमी नाही आहेत. म्हणून पहिले आपण गडपूजन करून घेऊयात. त्याच्यानंतर मोहिमेचे मोहीम प्रमुख करण भाऊ साळवी हे आपल्याला उंदेरी आणि खांदेरी या दोन्ही दुर्गांची माहिती देतील. त्याच्यानंतर आरमार म्हणजे काय, कान्होजी आंग्रेंचं हा जो काही आरमारावरती त्यांचा जो वर्चस्व होता तो कशा पद्धतीचा होता, ह्या सगळ्या गोष्टीचं आपण चर्चासत्र खांदेरी दुर्गावरती घेणार आहोत. त्याची सर्व माहिती आपल्याला महेश भाऊ मोहिते हे देतील. तत्पूर्वी आपण गडपूजन करून घेऊया. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. हिंदू राष्ट्र की जय. गो माता की जय. आता हा दुर्ग जो आपण अलिबागच्या चौपाटीवर गेलो, समोर जो दिसतो आपला दुर्ग तो आहे कुलाबा दुर्ग. तर त्याच्यावरती सर्व आता त्याची काही माहिती आहे ते आपण थोड्या वेळात घेऊयात. मी करण भाऊ साळवी यांना विनंती करतो की उंदेरी किल्ल्याची थोडक्यात माहिती द्या. या किल्ल्याची रचना बघता आपल्या आरमारातील हा किल्ला नसल्याचं दिसते, कारण हे जे आपण बघतोय वरती थोडीशी कमानी जरा वेगळी वाटते आपल्याला. आणि आपले जे खंदेरी, विजयदुर्ग, परत आपला कुलाबा किल्ला याची रचनामुळे वेगळी आहे. आपण मुंबईपासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावर आहेत आणि अलिबागपासून 8 ते 9 किलोमीटर. महाराजांनी खंदेरी किल्ला, आपण नंतर जाणार आहेत, खंदेरी किल्ला जिंकून घेतला होता. त्यामुळं आपला सिद्धी, जंजिराचा सिद्धी आणि इकडं असायचे मुंबईला इंग्रज आणि वसईला असायचे पोर्तुगीज. तर यांच्यावर वचक ठेवण्यासाठी महाराजांनी जंजिराला वचक ठेवण्यासाठी महाराजांनी खंदेरी किल्ला जिंकून घेतला व तिथे बांधला होता. त्यामुळं सिद्धीला थोडासा एक हे व्हायची की इंग्रजांपर्यंत त्याला सहज जाण्यासाठी किंवा त्याकडनं जी वाहतूक व्हायची ती भेटत नव्हती. त्यामुळे त्यांनी खंदेरीच्या बरोबर या साईडला एक उंदेरीचा बेट होता, त्याच्यावर त्यांनी कब्जा केला. जवळपास 9 जानेवारी 1680ला सिद्धीने हा जो उंदेरीचा बेट आहे हा तो कब्जात करून त्यांनी तिथे दुर्ग बांधला. त्याच्यानंतर महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या 1680लाच काहीतरी तारीख होती 18 ऑगस्ट या दिवशी संभाजी महाराजांनी हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण अगोदरच सिद्धीला त्याचा सोगावा लागला. त्यामध्ये 80 मराठे मारले गेले. त्याच्यानंतर संभाजी महाराजांनी पुन्हा एकदा दुसरा एक प्रयत्न केला, तो म्हणजे 18 जुलै 1681 रोजी. त्याच्यामध्ये सुद्धा किल्ला जिंकता आला नाही, पण सिद्धीचं मोठं नुकसान झालं. त्याच्यानंतर नारो त्र्यंबक यांनी 1760 साली हा किल्ला जिंकला, स्वराज्य झाला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1818मध्ये आपला रायगड पडला. त्याच्यामध्ये बरेच किल्ले जे गडदुर्ग आहे आपले ते इंग्रजांच्या स्वाधीन झाले. त्याच्यामधला हा एक दुर्ग आहे. अशी या दुर्गाची माहिती आहे. आणि पुढे पण आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आपण तोफा आहेत, बुरुज आहेत. जास्त आपल्या मंदिरे वगैरे नाही आहे त्या किल्ल्यावर, कारण आपला दुर्ग तसा आपल्या ताब्यात जास्त काळ नव्हता, त्याच्यामुळं याची निर्मिती आपण केली नाही. तर असं दुर्गाचा माहिती. जय शिवराय. हेंद्रीचा झाला उंदेरी, अपभ्रंश. अशी 2 प्रकारची बेट आहेत. पहिल्यापासूनच खडकांवरती फक्त काय केल्या, भिंती बांधून, बुरुजा बांधून दुर्ग तयार केले. तर अशा पद्धतीचा दुर्ग आहे. आपल्या इथे जास्त वेळ नाहीये, अर्धा तास फक्त आपल्याला थांबायचं आहे. जास्त इथे वास्तू नाहीत, जास्त वास्तू आहेत त्या खांदेरीवरती आहेत. तर आपण फक्त कशा पद्धतीची रचना आहे, पाण्यामध्ये बनवलेला आहे, त्याच्यामुळे थोडंफार आपण बघणार आहोत. अर्धा तास आपल्याकडे वेळ आहे. फक्त आपण एक फेरा मारून नंतर पुन्हा बोटमध्ये बसून आपण खांदेरीकडे जाणार आहोत. ठीक आहे, तर आपण सर्वजण आतमध्ये जाऊ. तू पुढे राहशील, पुढे जायला वाट बघा कुठे. चला 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 महिला चला चला चला. शाबाश शाबाश. घे तिला उचलून घे. चल आपल्याला जायचंय अर्धा तास.
काय तुम्ही ट्रेनिंग नाही घेतली वहिनीची? घाबरले एकदम घाबरले. सिनियर मेंबर पण घाबरले. हो का? दिसतोय चेहऱ्यावरती यांच्या बोटीचा प्रवास. 100%. जय शिवराय जय शिवराय. आजचा काउंट बघाल तर आपला 80च्या वरती आहे. आजच्या मोहिमेचे आपले सगळे साथीदार हे बघा एक 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 करून आता आपण भ्रमंतीला सुरुवात करतोय किल्ले उंदेरी. तर बघूया जेवढं आपल्याला बघायला भेटेल तेवढं. चला आवाज द्या. अध्यक्ष द्या आवाज. आवाज द्या आवाज द्या. ओ छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. असा फिरायला लागतो कुठला पण. तसं आता आपल्या अध्यक्षांनी सांगितलं पंकज भाऊने की समुद्र आपल्या पोटात ठेवत नाही. ही गोष्ट खरी आहे. जेवढं आपण त्याचा टाकते समुद्र तर तेवढं बाहेर आपल्याला बघायला मिळते. या दुर्गावरचा भरपूर अवशेष असं दिसतं की म्हणजे तटबंदी वगैरे पडलेली आहे. कारण एवढ्या समुद्राचा मारा झेलणं पण कठीण आहे. त्यामुळे तटबंड्या दिसतात त्या भरपूर अशा पडलेल्या दिसतात. आणि बघण्यासारखं म्हणजे आपण बघू आता कारण एक तोफ आहे असं माहिती पडलं आपल्याला. तर हे बघा ही पण इथे पण बघाल तर तटबंदी भरपूर अशी तुटलेली दिसते. हे बघा आपल्या परिवारातले सदस्य चाललेच सगळे. इकडे एक त्या साईडला तोफ दिसते. कसली हो? हे बघा ही गडरक्षक तोफ आहे. इथं बघू शकता तिला इथे हा सपोर्ट आहे. हे बघा या साईडला. आणि त्याच्यानंतर ही या साईडला अजून एक तोफ आहे. हे बघा इथे अशा 2 तोफा 2 आणि अजून एक त्या साईडला कशा 3 तोफा दिसतात आपल्याला. उंदेरी केलं इथे तिला पण हे केलंय. हे बघा गडरक्षक तोफ आहे त्या इथे. इथे ही पहिली आणि त्याच्यानंतर तिला फुल सपोर्ट पडल्या. नंतर ही इथे दुसरी आणि हे इथे एक अशी तिसरी. अशा 3 तोफा आहेत उंदेरी किल्ल्यावर. गडरक्षक तोफा आहेत. इथून गडावरून जर पुढून काय येणार असेल तर त्याचा मारा करण्यासाठी बघू शकता अजून पण व्यवस्थित सुस्थितीत आहेत त्या. हे बघा काय म्हणते तुम्ही? वेलकम टू माय चॅनल. बोला ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. असं आहे का? म्हणजे माझा चॅनल तुमच्याकडे दिसतंय. जय शिवराय जय शिवराय. त्या 3 तोफांच्या इथून पुढे आपण आलो की बघताय की हे बघा इथे तोफ आहे. इथे या साईडला दिसते आपल्याला. आणि इथे एक तोफ आहे. हे बघा भरपूर अशा तोफा दिसतात आपल्याला या उंदेरी किल्ल्यावरती. चला जाऊया. आतापर्यंत जसं आपण पुढे आलो तिथून आपण बघितलं की 3 तोफा आपल्याला तिथे दिसल्या. त्याच्यानंतर पुढे अजून 2 तोफा होत्या खाली. साधारणतः आपण बघू कारण आतापर्यंत आपल्याला काय म्हणजे बंडी दिसली आणि त्याच्यानंतर या तोफा दिसल्या. त्या 3 आणि 2 5 तोफा आपल्याला किल्ल्यावर दिसल्या. आणि ही तटबंदी जसं तुम्हाला मग अशी बोललो की समुद्र आहे त्यामुळे मग तटबंदी भरपूर प्रमाणात ढासळले. बघू शकता तुम्ही. म्हणून मी बोलत होतो नका घेऊ. या साईडला बघितलं तर अजून एक तोफ दिसते. आपण तिकडून त्या गावातून आलो म्हणजे जो तळगाव होता तिथून आपण बोटने असा प्रवास करत इकडे आलो आणि तिकडून प्रवासाची सुरुवात केली. आता जाऊया आपण. हे बघा ही तटबंदी असं तुम्हाला मगाचपासून जे मी सांगतोय जो समुद्राच्या पाण्याचा मारा होतोय त्यामुळे ही तटबंदी ठिसूळ होत चालली आहे. तुळशी वृंदावन दिसते इथे या साईडला मध्येच दाखवलं. त्याच्या बाजूला अजून एक तुम्हाला तिथे तोफ दिसते. ती बघा ती खाली पडलेलं त्यामुळे त्या साईडून आपल्याला दिसत नाही.
किल्ल्यावर आय थिंक सहजाजी कोण इकडे येत नसेल, त्यामुळे गवत वगैरे खूप वाढलं आहे आणि वाटा सहजाजी भेटत नाही आहेत. तर याल त्यावेळेला जर तुम्हाला कोण माहितीतला असेल तरच इकडे येण्याचा प्रयत्न करा. गाईड घेऊन या, नाहीतर मग तुम्ही एकटे वगैरे येणार असेल तर थोडं रिस्की आहे, कारण बोटीचं टायमिंग वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे आणि जर अडकलात तर परत. त्याच्यामुळे प्रॉपर माहिती घेऊन आणि कोण बरोबर असेल तरच या. हे बघा इथे आपला विहीर दिसते. हे बघा इथे थोडा पाण्याचा तलाव. इथे भरपूर मेहनत घ्यायला लागेल, कारण दिसतंय बाजूला, म्हणजे ती आपण दाखवलं तर तिथे त्याच बाजूला अजून एक बावर आहे. हे बघा इथे, पण ही जरा बऱ्याच स्थितीत वाटते, कारण हिच्यातला गाळच दिसतो. तिथे झाडं वगैरे झुडपं वगैरे भरपूर वाढले, बघू शकता तुम्ही त्या साईडला. इथे आपण खंदेरी किल्ला बघितलाय आणि आता चाललं बोटीमध्ये बसला पहिल्या आणि आपण आता तिकडून जाऊ खंदेरी किल्ल्यावरती. पहिल्या बोटीतले जे प्रवासी आहेत आपल्याबरोबर ते सगळे आले, बघू शकता तुम्ही. आता आपण सायकल पण घेतला. हाय कर, हाय, जय शिवराय बोल. चला जाऊया.